इंटरनॅशनल लेव्हलवरचा ऑस्कर तुम्हाला माहीतच असेल, एक मानाचा पुरस्कार जो चित्रपटांशी संबंधित असतो. पण भारतातील खेळाशी संबंधित असलेले सर्वोत्तम अवॉर्ड्स तुम्हाला माहिती आहेत का? त्यासोबतच ते कसे आणि कोणाला मिळतात, थांबा मी सांगते. भारतात एकूण 6 नॅशनल अवॉर्ड्स दिले जातात. त्यातला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार अशा खेळाडूला दिला जातो ज्याने 4 वर्षांच्या कालावधीत खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जाणारा हा खेल रत्न पुरस्कार 1991-92 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार म्हणून स्थापित करण्यात आला होता आणि 2021 मध्ये त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्यात आलं. खेळाडूला एक मेडल, प्रमाणपत्र आणि 25 लाखांपर्यंत रोख बक्षीस दिलं जातं. महाराष्ट्रात हा पुरस्कार शेवटचा 2006 मध्ये पंकज अडवाणी यांना देण्यात आला होता. दुसऱ्या क्रमांकावर आहे अर्जुन अवॉर्ड. हा देखील 4 वर्षांच्या कालावधीत सातत्याने चांगल्या कामगिरी केलेल्या खेळाडूला मिळतो. त्यात त्यांना अर्जुनाचा पुतळा, प्रमाणपत्र आणि 15 लाखांपर्यंत रोख बक्षीस दिलं जातं. हा पुरस्कार प्राचीन भारतीय महाकाव्य महाभारतातील अर्जुनाच्या नावावरून 1961 मध्ये स्थापन करण्यात आला. खेल रत्न अस्तित्वात येण्यापूर्वी हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान होता. 2024 चा हा पुरस्कार जर्मनप्रीत सिंग आणि महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळेला मिळालाय. तिसऱ्या नंबरवर आहे द्रोणाचार्य अवॉर्ड. हा चांगल्या कामगिरीसाठी आणि खेळाच्या प्रचारात योगदान दिल्याबद्दल प्रदान केला जातो. भारतातील कोचसाठी हा सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जातो. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे द्रोणाचार्य हे महाभारतात अर्जुनाचे गुरु होते. पुरस्कार विजेत्यांना द्रोणाचार्यांची कांस्य मूर्ती, प्रमाणपत्र आणि लाईफ टाइम कॅटेगरीसाठी 15 लाख किंवा रेग्युलर कॅटेगरीसाठी 10 लाखांपर्यंत रोख बक्षीस दिलं जातं. 2024 चा हा पुरस्कार महाराष्ट्रातल्या दीपाली देशपांडेने जिंकलाय. त्यानंतर येतो अर्जुन अवॉर्ड लाईफ टाइम फॉर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील आजीवन कामगिरीसाठी भारतातील सर्वोच्च सन्मान आहे. वैयक्तिक स्तरावर चांगल्या कामगिरीसाठी आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रचारात योगदान देण्यासाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मूळतः 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि 2023 मध्ये तो मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून ओळखला जात असे. 2024 मध्ये देशातील विविध क्रीडा सन्मानांना तर्कसंगत बनवण्याच्या प्रयत्नात भारतीय क्रीडा मंत्रालयाने त्याचे अर्जुन अवॉर्ड्स लाईफ टाइम असे नामकरण केले. 2024 चा हा पुरस्कार महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर यांना देण्यात आला. त्यांच्याविषयी आम्ही एक व्हिडिओही केलाय, तोही नक्की बघा. मग येतो मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी म्हणजेच माका. हा भारतातील सगळ्यात जुना राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो, जो 1956-57 मध्ये सुरू करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार गेल्या 1 वर्षातील आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी विद्यापीठाला दिला जातो. या दरवर्षी विजेत्याला माका ट्रॉफी आणि विजेत्याला 15 लाख रुपये बक्षीस मिळतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 7.5 लाख रुपये आणि 4.5 लाख रुपयेही मिळतात. 2024 चा हा पुरस्कार चंदीगड युनिव्हर्सिटीला देण्यात आला होता. सर्वात शेवटी येतो राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार. गेल्या 3 वर्षात क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाच्या क्षेत्रात भूमिका बजावणाऱ्या संस्था किंवा कॉर्पोरेट्स आणि व्यक्तींना दिला जाणारा हा पुरस्कार 2009 पासून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट आहे. प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफीही मिळते. एका वर्षात एकाच श्रेणीत अनेक विजेते असू शकतात. 2024 चा हा पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाला देण्यात आला होता. त्यासोबतच जमीन, समुद्र आणि हवेत साहसी उपक्रम किंवा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी तेनजिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दिला जातो. अर्जुन पुरस्काराच्या समतुल्य साहसी क्रीडा पुरस्कार तेनजिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2004 पासून 6 प्रमुख राष्ट्रीय पुरस्कारांसोबत दिला जातो. पुरस्कार स्थापन होण्यापूर्वी साहसी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला अर्जुन पुरस्काराने देखील गौरवण्यात येतं. या पुरस्कारात 15 लाख रुपये बक्षिसा व्यतिरिक्त पुरस्कारात कांस्य पुतळा, प्रमाणपत्र आणि रेशमी टाय किंवा साडीसह ब्लेझर दिला जातो. हे पुरस्कार भारताच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स तर्फे दिले जातात. नामांकित खेळाडूंना राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींकडून प्रदान केले जातात.
साधारणपणे भारताच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट जो भारतीय हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आहे. जर तुम्ही ही मनापासून खेळाविषयी जिद्दी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. असेच व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ, तर न चुकता ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला खेळूया आणि अवॉर्डही जिंकूया.